धाराशिव, लातूर, बीड विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला आज सुरुवात झालेली आहे आणि आपल्यासोबत भाजप महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील आहेत. पाटील साहेब, मला सांगा, मतदानाला सुरुवात झालेली आहे, लोकशाहीचा उत्सव साजरा होतोय, काय सांगा? अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान या ठिकाणी सुरू आहे. मतदारामध्ये खूप मोठा उत्साह आहे आणि मतदारांचं भरघोस अशा प्रकारचा प्रतिसाद महायुतीला आहे. आणि म्हणून महायुतीने सरकारने ज्या काही गोष्टी या स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल जे अनेक चांगले निर्णय घेतले आणि या सगळ्या संस्था सक्षम झाल्या पाहिजेत, लोकाभिमुख झाल्या पाहिजेत आणि या संस्थेच्या माध्यमातून अनेक ग्रामीण भाग असो, अर्बन एरिया असो, याच्यातले सगळे प्रश्न सुटले पाहिजे, अशा प्रकारचा जो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथरावजी शिंदे, सुनेत्राताई पवार आणि आमचं हे महायुतीचं सरकार यांनी जे घेतलेले अनेक चांगले निर्णय आहेत, त्या निर्णयाचा हा परिणाम आहे. मला काय सांगाल की भारतीय जनता पार्टीकडून सातत्यानं सांगितलं जातं की आमचा उमेदवार आता विक्रमी मताने निवडून येणार आहे, काय आत्मविश्वास? महायुतीचा जो एक प्रकारचं झालेली कामं आणि त्यांच्यावरती हा जो एक प्रकारचा मतदारांचा विश्वास आहे, त्यामुळं आमचा विजय मोठ्या प्रमाणामध्ये निश्चित आहे. खरं तर एकीकडे आपण बघितलं तर 6 जागा त्या बिनविरोध झाल्या, 11 जागांवरती आता निवडणुका सुरू आहेत. तुमची जागा बिनविरोध होण्याच्या मार्गावर होती का? काय नाही, बिनविरोध वगैरे असं नाही, निवडणुका झालेल्या आहेत आणि निवडणुकीमध्ये आमचा हा विजय निश्चित होणार आहे. मला खात्री आहे की मतदार आपल्या पाठीमागे. ज्यावेळी तुम्ही विधान परिषदेमध्ये जाणार आहात निवडून आल्यानंतर, त्यावेळी पहिलं काम नेमकं कोणतं करणार आहे त्या 3 जिल्ह्यांचं? आता या 3 जिल्ह्याचे अनेक प्रश्न आहेत. आपल्याला माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्र्यांचं जे स्वप्न आहे की मराठवाडा हा दुष्काळमुक्त झाला पाहिजे आणि मराठवाड्यातले हे जे काही शेतकऱ्यांच्या संबंधीचे प्रश्न असतील, शेतमजुरांच्या बाबतीत असेल, रोजगार उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमध्ये असेल, आरोग्याच्या दृष्टीनं असेल, ह्या सगळ्या बाबीकडं मुख्यमंत्री महोदयांचं अतिशय बारीक लक्ष आहे. आणि म्हणून मराठवाडा हा दुष्काळमुक्त झाला पाहिजे हे त्यांचं जे एक स्वप्न आहे, त्याच्यासाठी म्हणून आम्ही निश्चितपणानं काम करत राहू आणि मला खात्री आहे की मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्याला चांगले दिवस येतील. शेवटचा प्रश्न आहे, आता 29 मतदान केंद्र आहेत, भेटी देत आहे सध्या मतदान केंद्रावरती, मतदारांचा कसा तुम्हाला? चांगला प्रतिसाद आहे, चांगला प्रतिसाद, अतिशय चांगला. विजय निश्चित आहे? निश्चित विजय. आपल्यासोबत होते भाजप महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील. खरं तर विजय निश्चित असल्याचं यावेळी त्यांनी बोलताना आपल्याला सांगितलं. खरं तर आज मतदानाची प्रक्रिया सुरू आहे आणि सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत हे मतदान पार पडणार आहे. उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, नळदुर्ग, धाराशिव.